नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की 80 वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न, स्वातंत्र्य सैनिकांच्या मृत्यूच्या पश्चात मिळणारे लाभ देण्याची मागणीसाठी या ठिकाणी पाहू शकता की 80 वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न. नांदेड येथे 80 वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या मृत्यूच्या पश्चात मिळणारे कोणतेही लाभ वारंवार मागणीपत्र मिळाले नसल्यामुळे यमुनाबाई मारोतराव कुर्डे यांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 1993 साली गोळी लागून मारोतराव कुर्डे हे शहीद झाले होते. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना ताम्र पात्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूपश्चात मिळणारे कोणतेही लाभ अद्यापपर्यंत मिळाले नाही. उपजीविका करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासनाकडून मिळणारे लाभ मिळावे या मागणीसाठी यमुनाबाई कुर्डे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आपण भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकता. आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती आहे. आपल्या परिसरातील बातम्या जाहिरातीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांच्याशी संपर्क साधा. सविस्तर बातमीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक मिनिट मी सांगा, तुमच्या आईने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. काय करणार वडील कुठे करताय होते? सरकारला माझ्या आई नाही की नाही नोटीस हे देते, अर्ज देते की की नाही आम्हाला शेती, पेट्रोल पंप, नाहीतर की नाही एखादा घर स्वतंत्र सैनिकाला, या समजा की नाही नोकरी. तर सरकारनं आमची कोणतीच मान्यता मानली नाही. 32 वर्षापासून आमचे पिताजी वारलेले आहेत 1993 पासून. त्या टायमापासून आम्हाला गव्हर्नमेंटचा अजून कोणाच याचा लाभ भेटला नाही. त्याच्यामुळे म्हणजे कंटाळून आत्मदहन करायला आहे की नाही चालते. 1993 मध्ये शहीद होऊन वारले होते. 3 गोळ्या लागल्या होत्या माझ्या पिताजीला. कुठल्या फोर्स? इंदिरा गांधीची बॉडीगार्ड बी राहिलेले आहेत. 1972 मध्ये त्यांना ताम्रपत्र नाही की नाही सन्मान दिलेला आहे इंदिरा गांधीजीने. मागणी सरकारला एकच आहे की नाही बाबा आम्हाला शेती, नाहीतर आम्हाला एखादा स्वतंत्र सैनिकाला प्लॉट, नाहीतर की नाही आम्हाला पेट्रोल पंपचं लायसन आहे तर नोकरी. यापैकी कोणती बी मागणी केली तर आम्हाला मंजूर आहे. स्वतंत्र सैनिक प्लॉट म्हणलं तर की नाही पौर्णिमा नगरला कमस कम 180 प्लॉट आहेत. त्याच्यापैकी 10 स्वतंत्र सैनिक नाही तिथं. मग 170 स्वतंत्र सैनिक कुठे गेले? स्वतंत्र सैनिक नगर म्हणून की नाही पौर्णिमा नगर टुलला तिथं नकाशा 180 प्लॉट आता आणि एक प्लॉट आम्हाला नाही. मोठे मोठे उद्योगपती आहे तिथं. मग स्वतंत्र सैनिक गेले कुठं? आम्हाला द्या ना काही ना काही. स्वतंत्र सैनिकांचे कुठले कुठले लाभ भेटले तुम्हाला? कोणतंच भेटलं नाही. फक्त स्वतंत्र सैनिकाचा एकच आम्हाला लाभ आहे की आईला एक ट्रेन मध्ये एसी आहे. आईसोबत एक जाणार आणि थोडीशी आईला अर्धी पगार आणि ती पुरी पगार करणार आहे. दिल्लीनं लेटर दिलं पुरी पगार करा की नाही हे करा, काय म्हणतात त्यांचा अर्ज घ्या आणि वरी दाखल करा मंडळ अधिकारीला. म्हणलं तर म्हणले होते 3 वर्षापासून आहे की आम्ही तहसीलच्या चक्रा मारायला. मंडळ अधिकाऱ्याने वरी एकीने तहसीलला अर्ज दिला नाही. म्हणलं तर आईचं लग्न केव्हा झालं असं ते 5 जणांचं आहे की नाही म्हाताऱ्या माणसाचं एक हे द्या म्हणलं रिपोर्ट.
आणि वरी दिल्लीनं म्हणलं आता हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये टाका, आम्ही तुम्हाला पगार आईच्या नावानं करून देतो. माझ्या पिताजीला 2 संतान होते, तर अजून ते 4 वर्ष झालं 5 वर्ष झालं तशीच त्या चक्रा मारायला. आता जेव्हा आई आत्मदानाला आली तेव्हा मंडळ काही अधिकारी आमच्या घरी आला नोटीस द्यायला. आता तुमची मागणी आज काय केलं आज सरकारला येत निवेदन तेच होतं की आमचं काहीतरी बघा, नाही तर आम्ही इथून तर हलणारच नाही आणि मी आत्मदान केल्याशिवाय उठणार बी नाही. मान्यता झाली आमची मागणी तर मग तुमच्या समोरच आम्ही इकडे मान्य करूया, नाही झाली तर आम्ही निघून जाऊया. हो. काकू काय नाव आहे तुमचं आणि कुठल्या मागणीसाठी तुम्ही आत्मदानाचा प्रयत्न केला? माझं नाव यमुनाबाई मोरत. मला काहीच भेटलं नाही. माझे लेकर लहान लहान होते तेव्हापासून मला कोणतं सरकारने काही देत नाही. ते मी मागणी मागायला सरकारला, लेकराला नोकरी तरी द्या, नाहीतर कोणती जागा द्या, नाहीतर घर द्या, शेत द्या, नाहीतर पेट्रोल पंपाचं काय लायसन द्या. कशाच मागणी नसते पोरायचं तर मागायला. हे काही आम्हाला सरकार जाऊ देईन आला पुढे, सरकार पुढे चालले तर पुढचे माणसं मला पलीकडे जाऊ देईन आले. तर मी असे किती दिवस झाले भन हिंडायले. लेकरं बाळ मी मोठे केले, भांडे घासून नोकरी करून आयची मोलमजुरी करून मी खाल्लेली आहे. आता मला काही नाही ना झालं. सरकारला मी मागितले तर मला सरकारने ती काही मागणी पूर्ण केली नाही, म्हणून मी आत्महत्या मागणी. पती तुमचे कुठं नोकरीला होते आणि नेमकी काय घटना घडली होती? सैनिक होते. स्वतंत्र सैनिक. कधी शहीद झाले? देशावर त्यांना 3 गोळ्या लागलेल्या आहेत. त्याला ताम्रपत्र कशाबद्दल मिळालं? 1993 मध्ये झालेलं नाही, 1993 ला आमची पिताजी वारली. ताम्रपत्र कशाबद्दल मिळालं? देशाच्या इकडे सेवा सेवा केली, देशाची सेवा केल्याबद्दल समर्थ केलेलं.